राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबद्दल अतिशय खालच्या दर्जाची टीका केल्याप्रकरणी आता गायिका अंजली भारती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। भंडाऱ्यामध्ये आयोजित एका जाहीर कार्यक्रमात भारतीनं केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्यावरून संतापाची लाट उसळली। मिळालेल्या माहितीनुसार 13 जानेवारीला भंडाऱ्यात एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या कार्यक्रमात भाषण करत असताना अंजली भारतीनं मुख्यमंत्र्यांच्या पत्नी विरोधात आक्षेपार्ह आणि शिवराळ भाषेचा वापर केल्याचा आरोप होतोय। काय आहेत ती वक्तव्य पाहूयात। वर्षाच्या पुरीवर बलात्कार झाला, 2 वर्षाच्या पुरीवर फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या। कसं सरकार फाशी देईल? हे मोदी सरकार फाशी देईल का? मी तर म्हणतो इमानदारीच्यानं त्या बलात्कार करणाऱ्याला सांगतो, कोण्या पुरीवर कोण्या माय बहिणीवर बलात्कार केल्यापेक्षा ना या देशाचा मुख्यमंत्री जो आहे ना देवेंद्र फडणवीस त्याची बायकोवर बलात्कार कर म्हणा। या खालच्या पातळीवरील टीकेनंतर राजकीय मतभेद बाजूला ठेवून एका महिलेबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे सभ्यतेला धरून नसल्याची टीका सर्वच स्तरांतून केली जाते। ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही अमृता फडणवीसांची बाजू घेण्यात आलेली असून त्यांनी भारतीच्या वक्तव्याचा निषेध केलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या पत्नी त्या आहेत अमृताजी, तरीही एखाद्या महिलेविषयी अशा प्रकारचं मी काय त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही, पण आक्षेपार्ह वक्तव्य त्यांच्याविषयी केलं असेल तर त्याचं समर्थन करता येणार नाही। विशेषतः त्या स्वतः एक कलाकार आहेत, अमृता फडणवीस, त्या स्वतः संगीत क्षेत्रात त्यांचं नाव लौकिक आहे आणि त्यांच्यावरती अशा प्रकारे मला कोणी काय म्हटलेलं माहीत नाही, पण तसं असेल तर मी निषेध करतो। मी एक्सवर त्याचा निषेध केलेला आहे आणि आमच्या पक्षाकडनं आम्ही तो निषेध करतो। म्हणजे त्या तर अमृता फडणवीस माननीय सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहे, ती तर त्यांची ओळख आहेच, पण त्यांनी त्याच्या पलीकडे जाऊन स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे आणि त्या ओळखीला निर्माण झाल्यामुळे असं कोणी म्हणजे गायिका झाली तर काय झालं? संविधानामध्ये प्रत्येकाला रिस्पेक्ट करा हे पण एक कलम आहे। दरम्यान सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी देखील या कृत्याचा निषेध करत ही नैतिक दिवाळखोरी असल्याची पोस्ट केलेली आहे। सोशल मीडियावरती त्या कशा व्यक्त झालेल्या ते पाहूयात। मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर गलिच्छ शिवराळ भाषेत टीका करणं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, ती नैतिक दिवाळखोरी आहे। त्यांनी काय कपडे घालावे तो त्यांचा अधिकार आहे, त्यांच्याबद्दल गलिच्छ शब्द वापरणं किळसवाणं आहे। द्वेष आहे म्हणून उगाचच महिलांना लक्ष्य करणं स्वीकारार्ह नाही, असं सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया म्हणतात। कुठल्याही महिलेबद्दल बोलताना ही भाषा वापरणं तितकाच लज्जास्पद प्रकार आहे जितका तो बलात्कारी। सभ्यता ही पर्याय नाही, ती बंधनकारक आहे। या बाईंवरती कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, लज्जास्पद आणि दंडनीय, असं म्हणतात अंजली दमानिया। तर दुसरीकडे या प्रकरणाचे पडसाद मीरा भाईंदरमध्ये उमटलेले असून भाजप महिला जिल्हाध्यक्षा वैशाली भोईरी यांनी आपल्या सहकार्यांसह कनकिया पोलीस ठाण्यामध्ये जाऊन अंजली भारती विरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे। समाज माध्यम किंवा सार्वजनिक व्यासपीठावर महिलांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपच्या वतीनं यावेळी करण्यात आली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।